नमस्कार मंडळी, अधिक महिना संपला आहे. महिनाभर गोडधोड सात्विक जेवण खाल्ल्यानंतर आता पोटाला काहीतरी हलकं आणि जिभेला चव आणणारं खावंसं वाटतंय ना. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे खमंग आणि कुरकुरीत मिश्र डाळींचे आप्पे. आणि विशेष म्हणजे हे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला पीठ अजिबात आंबवायची गरज नाही. आपण यात दहीसुद्धा वापरणार नाही आहोत. अगदी 10 मिनिटात घरातल्या साहित्यात हे हाय प्रोटीन आप्पे तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. इथे ही आहे पाऊण वाटी मूग डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, इथे पाव वाटी म्हणजे 1/4 वाटी तुरीची डाळ आणि 1/4 वाटी इथे उडदाची सोला डाळ घेतलेली आहे. लगेच ह्या सर्व डाळी एका मोठ्या भांड्यात काढायच्या आहे. सर्वप्रथम आपण पाऊण वाटी मुगाची सोला डाळ काढून घेतली. त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकली. पाव वाटी इथे उडदाची डाळ टाकून घेतली आणि पाव वाटी इथे तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे. आता ह्या सर्व डाळी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे ह्या डाळी आपल्या सर्व स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. त्यानंतर 1 गळवा पाणी टाकून आपल्याला 4 ते 5 तास ह्या डाळी भिजण्यासाठी वेगळं ठेवून द्यायचे आहेत. 5 तास पूर्ण झाले. आपल्या डाळी छान भिजलेल्या आहेत. झाकण उघडून पाहू आणि बोटाने दाबून पाहू डाळ व्यवस्थित भिजली की नाही. तर बोटाने दाबले की लगेच डाळ दबते, म्हणजे आपल्या सर्व डाळी चांगल्या तऱ्हेने भिजलेल्या आहेत. आता यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि वाटताना याच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. डाळीतील सर्व पाणी आपण वेगळं काढलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. वाटताना थोड्याच पाण्याचा वापर करायचा आणि डाळ थोडी रवाळ वाटून घ्यायची आहे. आता इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या. याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आल्याचे 2 छोटे तुकडे घेतले. 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. 1 चमचा जिरे घेतले. सुरुवातीला अजिबात पाणी टाकायचे नाही. डाळींमध्ये स्वतःचे थोडं पाणी असतं. जर मिक्सर फिरत नसेल तर फक्त 1 पळी आपल्याला पाणी इथे टाकून घ्यायचे आहे. तर डाळी ज्या पाण्यात भिजल्या तेच पाणी आपण इथे वाटण्यासाठी टाकून घेतलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ आपल्याला एकदम मऊ किंवा गुळगुळीत फाईन पेस्ट करायची नाही. तर हे मिश्रण आपल्याला किंचित जाडसर म्हणजे दरदरीत वाटून घ्यायचं आहे. तर इथे हाताला रवाळ असं वाटते असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे. आता वाटलेलं हे सर्व मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. तर आता परत आपल्याला 2 ते 3 चमचे इथे डाळ टाकून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच चमच्याने मोजून थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ अशी रवाळ वाटून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ही संपूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे. फक्त डाळ लक्षात ठेवायची, जास्त बारीक आणि गुळगुळीत वाटायची नाही. इथे आपली संपूर्ण अशी रवाळ डाळ वाटून झालेली आहे. आता वाटलेली सर्व डाळ चमच्याने चांगली एकत्र करायची. तर हे डाळीचं बॅटर जरा घट्ट आहे. तर 1 वाटीच्या जवळपास आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं. तेच पाणी आपण या डाळीच्या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे. आता टाकलेलं सर्व पाणी चांगलं चमच्याने एकजीव करून घ्यायचं. आपल्याला या पिठाचा घट्टपणा नेहमीच्या इडलीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता चमच्याने हे पीठ पाडताना ते एकदम पाण्याच्या धारेसारखं पडत नाही, तर थपथप करत पडत आहे. अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तयार बॅटरमध्ये मी इथे 1.5 चमचा मीठ घालून घेतले. मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे. इथे मीडियम आकाराची शिमला मिर्च आणि 1 टोमॅटो चांगला बारीक कापून घेतला. टोमॅटो आणि शिमला मिर्च टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले. त्यासोबत कोथिंबीर घेतलेली आहे. प्रथम आपण बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर या बॅटरमध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मंडळी, हे पहा, डाळी वाटताना आपण पाण्याचा वापर कमी केला होता. आता यामध्ये कांदा, टमाटर आणि मीठ घातल्यामुळे याला थोडं पाणी सुटणार आहे. त्यामुळेच आपण बॅटर वाटताना पाण्याचा वापर थोडा कमी केला. आता या बॅटरमध्ये टाकलेलं सर्व साहित्य चमच्याने चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. योग्य कन्सिस्टन्सी असलेलं आपलं इथे बॅटर तयार आहे.
आपे आपण झटपट करणार आहे आणि आपे जाळीदार होण्यासाठी इथे इनोचा किंवा खायच्या सोड्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे। पोहे खायचा अर्धा चमचा मी इथे सोडा घेतला। सोड्यामध्ये 1 चमचा पाणी टाकून वाटीत चांगले मिक्स करून घेतले आणि ते सोड्याचं पाणी आपण या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे बॅटर चांगलं चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेच आपे करायला आपल्याला सुरुवात करायची आहे। गॅसवर आप्याचं पात्र ठेवून घेतलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण आपे पात्राच्या प्रत्येक खाण्यात थोडं थोडं तेल सोडून घेऊयात। नंतर कांद्याच्या साहाय्याने किंवा सिलिकॉनच्या ब्रशने हे तेल चांगलं आपे पॉटमध्ये पसरवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे पहिल्यांदा जर आपे टाकले तर ते आपे पॉटला चिकटत नाही। आता हा गोलाकार भाग आपल्याला भरून घ्यायचा आहे। थोडं थोडं बॅटर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे, जास्त भरायचं नाही। तर संपूर्ण बॅटर आपल्याला या आप्याच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपे पॉटचे साईडचे खाणे संपूर्ण भरून घ्यायचे, त्यानंतर मधातले जे 3 खाणे आहेत ते सगळ्या शेवटी भरायचे, कारण गॅसची फ्लेम ही मधातच असते, त्यामुळे मधातले आपे लवकर होतात। आता यावरती झाकण ठेवायची, गॅसची फ्लेम मंद करायची आणि आप्याची वरची साईड सुकेपर्यंत आपल्याला हे चांगले मंद आचेवर होऊ द्यायचे आहेत। आता झाकण उघडून पाहू तर वरची साईड चांगली सुकलेली आहे। यावरती चमच्याने थोडं थोडं आधी तेल लावून घ्यायचं आणि आता याची आपल्याला बाजू पलटवून घ्यायची आहे, कारण खालच्या साईडने हे आपे चांगले झालेले आहेत। आता लाकडाच्या टोचाने किंवा चमच्याने हे आपे आपल्याला सर्व पलटवून घ्यायचे आहेत। तर पलटवल्यानंतर हे आपे खालच्या साईडने छान सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे झालेले आहेत। आणि असे झाले मंद आचेवर की हे पलटवायलाही सोपे जातात, म्हणजे बॅटर पूर्ण सुकल्यासारखं होते आणि लगेच चटचट हे आपल्याला चमच्याने किंवा अशा लाकडाच्या टोचाने पलटून घेता येतात। आता संपूर्ण हे आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। संपूर्ण आप्याची साईड पलटवल्यानंतर आपल्याला ही गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, अजिबात मोठी करायची नाही। यावरती परत झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट मंद आचेवर दुसरी साईड होऊ द्यायची आहे। 3 मिनिटं पूर्ण झाले, आप्याचं झाकण उघडून पाहू आणि लाकडाच्या टोचाने असं आपे हलवून पाहिले तर खालच्याही साईडने आपले आपे चांगले झालेले आहेत। आता हे आपे आपले खाण्यासाठी तयार आहेत। अशी ही आप्याची बॅच व्हायला आपल्याला साधारण 6 ते 7 मिनिटं लागतात। प्रोटीनने भरपूर असे हेल्दी आपले आपे तयार आहेत। मंडळी, तुमचं बॅटर चुकून पातळ झालं तर आपे पात्रात ते पसरून बसेल आणि आपे गोल टम्म फुगणार नाहीत। अशा वेळी घाबरून न जाता पिठात 1 ते 2 चमचे बारीक रवा किंवा तांदळाचे पीठ मिक्स करा। असे केल्यामुळे आपले बॅटर पुन्हा घट्ट होईल। ही आप्याबरोबर जी सुक्या नारळाची चटणी केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, नक्की पहा। खूप छान चटणी होते। कुरकुरीत आणि भरपूर प्रोटीनने युक्त अशा आप्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।